Hello student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So in this video we are going to learn a new chapter from the 6th standard English Balbharti, and chapter name is 2.5, The Ancient Indian Dr. Charak. Okay, The Ancient Indian Dr. Charak. So first of all आपण जो तुमचा टायटल आहे चॅप्टरचं त्याला डिकोड करूया. एन्शियंट म्हणजे काय मुलांनो? प्राचीन. तर प्राचीन काळातले इंडियन डॉक्टर चरक यांच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे किंवा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर चला आपण लेसन रीड करूया. लेसनमध्ये काय दिलेलं आहे बघा. रीड अँड अंडरस्टँड. इट वॉज अ गोल्डन आफ्टरनून इन कोल्हापूर अँड द सन फिल्टर्ड जेंटली थ्रू द लीव्स ऑफ द गोल्ड बनियान ट्री इन द बॅकयार्ड. त्यांनी सांगितलेलं आहे की संध्याकाळची वेळ होती कोल्हापूर या गावामध्ये. कोल्हापूर तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रातील एक शहर आहे. तर कोल्हापूर या शहरातील संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळी सूर्याचा जो प्रकाश असतो तो गोल्डन कलरचा झालेला असतो, ऑरेंजिश कलरचा झालेला असतो. तो जो सूर्यप्रकाश आहे तो वडांच्या झाडांच्या पानांमधून तो संपूर्ण कोर्टयार्डमध्ये म्हणजे अंगणामध्ये काय झालेला आहे मुलांनो, पसरलेला होता. Grandfather sat cross-legged on the mat, his silver hair glinting in the light. जे ग्रँडफादर आहेत ते क्रॉस लेग करून म्हणजे मांडी घालून मॅटवरती बसलेले होते. त्यांचे जे सिल्वर हेअर आहे, जेव्हा आजोबा होऊन जातो एखादा व्यक्ती, ज्याचं वय वाढलेलं असतं, त्या माणसांची किंवा त्या स्त्रीचे जे केस आहेत ते सिल्वर हेअर होतात. आपण पांढरे केस असं म्हणत नाही इंग्लिशमध्ये, तर आपण त्या केसांना काय म्हणतो? सिल्वर हेअर असं म्हणतो. तर ते आजोबांचे जे सिल्वर हेअर होते मुलांनो, ते ग्लिंटिंग करत होते. ग्लिंटिंग म्हणजे काय? त्या लाईट त्यांच्या डोक्यावरती, त्यांच्या केसांवरती पडल्यामुळे ते केससुद्धा काय करत होते? शाईन करत होते. While little Mira, his curious 8-year-old granddaughter, tried to balance a wooden top on her palm. आणि एका बाजूला त्यांची जी ग्रँड डॉटर आहे मीरा, ती काय करत होती? ती तिच्या तळहातावरती जो वुडन टॉप असतो म्हणजे भोवरा असतो, लाकडी भोवरा, तो ती काय करत होती? बॅलन्स करत होती. ती फिरवत होती त्याच्यावरती. They laughed together as the top spun and wobbled, finally tipping over. जेव्हा तो भोवरा आहे तो एका बाजूला थोडासा गडबडला, थोडासा म्हणजे पडण्याच्या कंडिशनमध्ये आला, तेव्हा ते दोघे पण एकमेकांना बघून हसायला लागले. मीरा क्लॅप्ड अँड नेसेल्ड बिसाइड हर ग्रँडफादर. मीरा जोरात टाळ्या वाजवू लागली आणि ती तिच्या आजोबांच्या, नेसेल्ड म्हणजे काय? तर आजोबाच्या बाजूला जाऊन ती बसली. म्हणजे ती ज्या ठिकाणी उभी होती त्या ठिकाणावरून ती जागा सोडून ती तिच्या आजोबांच्या जवळ येऊन ती बसली. सडनली शी फेल अँड हर नी स्टार्टेड ब्लिडिंग. ग्रँडफादर पिक्ड हर अप इन अ जिफी अँड स्टार्टेड द हाऊसहोल्ड फर्स्ट एड. आणि सडनली अचानक ती काय झाली? ती खाली पडली आणि खाली पडल्यामुळे तिच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि त्या गुडघ्यामधून रक्त वाहायला लागलं. ग्रँडफादरनी, जिफी म्हणजे काय? क्षणाचा पण वेळ न घालवता तिच्या आजोबांनी तिला पटकन उचलून घेतलं आणि जे घरामध्ये असलेलं हाऊसहोल्ड म्हणजे घरामध्ये असलेलं त्यांचं जे फर्स्ट एड होतं ते त्यांनी घेऊन आलेत. मीरा वॉज होल्डिंग हर क्राय इनसाइड. वॉचिंग दिस ही सेड, थँक गॉड द इंजुरी इज नॉट सिरियस, अदरवाईज वी वूड हॅव टू गो फॉर अ सर्जरी. मीराला इतकं रडायला येत होतं कारण तिला लागलेलं होतं, पण तिने स्वतःला कंट्रोल केलं होतं मुलांनो. आणि तिच्या आजोबांनी जेव्हा तिची जी जखम होती ती जखम बघितल्या आणि ते बोललेत की इंजुरी इतकी सिरियस नाही आहे, नाहीतर आपल्याला लगेच कुणाकडे जावं लागलं असतं, डॉक्टरकडे जावं लागलं असतं आणि मे बी जर मेजर कट असतं तर आपल्याला काय करावं लागली असती? त्याच्यामध्ये सर्जरी करावी लागू शकली असती. दादा, शी आस्क्ड, आईज वाईड विथ वंडर. ती तिच्या आजोबांना म्हणाली दादा. आणि हाऊ डीड पीपल ट्रीट इलनेस इन अँशियंट टाईम्स. तिला प्रश्न पडायला लागले की अँशियंट टाईम्स म्हणजे प्राचीन काळामध्ये जर लोक आजारी पडत असतील मुलांना, तेव्हा त्यांना कोण ट्रीट करत होते? आपण मूवीजमध्ये बघतो, आपण कार्टून्समध्ये बघतो की जेव्हा जुन्या काळामध्ये जेव्हा कोणी आजारी पडायचं तर तेव्हा गुरुजी म्हणा किंवा जे वैद्य असायचे ते यायचे आणि ते काय करायचे? औषधी वनस्पती द्यायचे आणि ते त्यांना बरे करण्याचा प्रयत्न करायचे. ठीक आहे. तर हिलासुद्धा प्रश्न पडलेला आहे मीराला आणि ती तिच्या आजोबांना विचारते की हाऊ डीड पीपल ट्रीट इलनेस इन अँशियंट टाईम. जर प्राचीन काळामध्ये एखादा व्यक्ती जर आजारी पडत असेल तर त्यांना कशा पद्धतीने ट्रीट केलं जायचं? डीड दे डू सर्जरीज?
तेव्हा सर्जरीज केल्या जायची का? डिड दे हॅव अ डॉक्टर्स लाइक वी डू नाऊ? म्हणजे तेव्हासुद्धा डॉक्टर्स होते का जसं आत्ता आपल्याकडे सगळीकडे डॉक्टर्स अवेलेबल असतात? ग्रँडफादर्स फेस लिटअप. लिटअप म्हणजे काय? त्यांचा जो चेहरा होता तो एकदम चमकला. चमकला म्हणजे काय? तर त्यांच्या डोक्यामध्ये एकदम लाईट लागलं. त्यांना काहीतरी म्हणजे मीराने इतकं म्हणजे चांगला प्रश्न विचारलेला होता, त्यामुळे त्यांना त्या त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. हां, व्हॉट अ वंडरफुल क्वेश्चन मीरा. लेट मी टेल यू अबाउट वन ऑफ द ग्रेटेस्ट फिजिशियन्स. फिजिशियन्स म्हणजे काय मुलांनो? डॉक्टर किंवा वैद्य. तर ते तिला म्हणाले, की "तू खूप छान प्रश्न विचारलेला आहे. थांब, मी तुला याचं उत्तर देतो आणि मी तुला एका ग्रेटेस्ट फिजिशियन्सबद्दल सांगतो." ऑफ एन्शियंट इंडिया, चरका. त्यांचं नाव काय होतं मुलांनो? चरका. बघा पिक्चरमध्ये पण तुम्हाला दिलेले आहे चरका. यांचं हे पिक्चर आहे, हे यांचं चित्र बनवलेलं आहे. त्यांच्याबद्दल आपण आता इन्फॉर्मेशन बघूया. चरका लिव्ड नियरली 2000 इयर्स अगो अँड इज कन्सिडर्ड वन ऑफ द फाउंडिंग फादर्स ऑफ आयुर्वेदा. चरका हे 2000 वर्षापूर्वी होते. त्यांना फाउंडिंग फादर्स ऑफ आयुर्वेदा, त्यांना आयुर्वेदाचे फादर्ससुद्धा किंवा जनकसुद्धा म्हटल्या जाते. आता फादर्स ऑफ आयुर्वेदा म्हणजे काय? तर त्यांनी आयुर्वेद शास्त्राचं काय केलेलं होतं? ते फाउंडर होते म्हणूया किंवा त्यांना आपण फादर असं सुद्धा म्हणतो, फादर्स ऑफ आयुर्वेदा. He wrote the Charaka Samhita, a detailed text on medicine that covered everything from anatomy and diagnosis to treatment and ethics. त्यांनी चरक संहिता म्हणून एक डिटेल्ड टेक्स्ट बनवलेला आहे. चरक संहिता हे जे आहे ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे मुलांनो, की मेडिसिन दॅट कवर्ड एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक औषधांबद्दल त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग ॲनाटॉमी असला तर ॲनाटॉमीचं मिनिंग काय होतं, की शरीररचनाशास्त्र म्हणजे आपला जो ह्युमन बॉडी आहे त्याचं स्ट्रक्चर्ड कसं आहे त्याच्याबद्दलसुद्धा. परत डायग्नोसिस, एखाद्या आजाराचं निदान. एखादा आजार कुठला आहे, जसं आता एखाद्या व्यक्तीला डायबिटीज झालं तर मग हे निदान करता आलं पाहिजे, की या व्यक्तीला काय झालेलं आहे? डायबिटीज झालेलं आहे, या व्यक्तीला कॅन्सर झालेलं आहे, या व्यक्तीला TB झालेलं आहे. असं रोगाचं निदान करता आलं पाहिजे. त्याबद्दलसुद्धा त्यांनी चरक संहितामध्ये लिहून ठेवलेलं आहे मुलांनो. परत ट्रीटमेंट अँड एथिक्स. एथिक्स म्हणजे काय? डॉक्टरांची मूल्ये. मूल्य म्हणजे काय? त्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, त्यांच्या व्हॅल्यूज काय असल्या पाहिजे, याबद्दलसुद्धा त्यांनी पूर्णपणे डिटेल्डमध्ये चरक संहिता या ग्रंथामध्ये त्यांनी 2000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं होतं. 2000 इयर्स ॲगो, इतक्या वर्षापूर्वी त्यांनी ते लिहिलेलं होतं. He believed that disease was caused by imbalances in the body and that healing came from restoring harmony through herbs, diet and lifestyle. त्यांचं विश्वास होतं की जे डिझीज माणसाला होतात, रोग माणसाला होत असतात एखादं, तर ते कशामुळे होत असतं की आपल्या बॉडीमध्ये काही जर इम्बॅलन्स गोष्टी असतील, त्याच्यामुळे इम्बॅलन्स म्हणजे आपल्या बॉडीचं जेव्हा संतुलन बिघडतो मुलांनो, काहीतरी कमी जास्त होतं, तेव्हा एखाद्या व्यक्ती काय होत असतो? आजारी होत असतो. अदरवाईज तो व्यक्ती फिट असतो. मग बघा आपल्याला डॉक्टर ब्लड टेस्ट करायला सांगतात, जेणेकरून त्यांना डायग्नोज करता येईल की आपल्याला काय आजार झालेला आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे, की जर तुम्हाला आपल्या बॉडीला रिस्टोअर करायचं आहे, तुम्हाला त्या गोष्टीपासून दूर ठेवायचं आहे, तर तुम्हाला काय करायला पाहिजे? हर्ब्स, औषधी वनस्पती घेतल्या पाहिजे. तुमचं डाएट प्रॉपर असलं पाहिजे. तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित असली पाहिजे. लाईफस्टाईल म्हणजे काय? सकाळी उठणे, व्यायाम करणे, व्यवस्थित वेळेवर जेवण करणे, परत खेळायला जाणे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळच्या वेळेत केल्या पाहिजे. व्यवस्थित झोपणे. जर ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपर करणार मुलांनो, तर तुमची तब्येत ही व्यवस्थित असेल. चरका एम्पसाइज प्रिव्हेन्शन ॲज मच ॲज क्युअर अँड टॉट दॅट अ गुड डॉक्टर मस्ट बी वाईज, कंपॅशनेट अँड डीपली ऑब्झर्वंट. आता बघा, चरका यांनी काय सांगितलेलं आहे, की जो डॉक्टर असतो, चरका यांनी या गोष्टीवर एम्पसाइज केलं आहे, की जास्तीत जास्त गोष्टी प्रिव्हेन्शन म्हणजे एखादी गोष्ट झालीच नाही पाहिजे, या गोष्टीकडे आपल्याला जास्तीत जास्त काय करायचं आहे? लक्ष द्यायचं आहे. आणि गुड डॉक्टर म्हणजे चांगला डॉक्टर हा नेहमी कसा असतो बघा, तो एकतर वाईस असतो. वाईस म्हणजे हुशार. कंपॅशनेट म्हणजे काय? तर दयावान. त्याच्यामध्ये दया असली पाहिजे पेशंटबद्दल. एखादा रोगी व्यक्ती डॉक्टरकडे गेला, एखादा पेशंट डॉक्टरकडे गेला, तर त्या डॉक्टरला त्याबद्दल कंपॅशनेट फील झालं पाहिजे. दया त्याच्या मनात असली पाहिजे. परत डीपली ऑब्झर्वंट
म्हणजे त्याला जास्तीत जास्त गोष्टी ऑब्झर्व करून त्याला त्या गोष्टीचं योग्य निदान करता आलं पाहिजे. हिज वर्क इन्फ्लुएन्स जनरेशन्स ऑफ हीलर्स अँड स्टील रिस्पेक्टेड टुडे. त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं जे काम आहे, चरका यांचं जे काम आहे ते जनरेशन्स म्हणजे खूप आधीच्या काळापासून लोक काय करत आहेत त्याला फॉलो करत आहे आणि आजसुद्धा त्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. चरका ऑल्सो मेड सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन्स टू द अंडरस्टँडिंग ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे काय तर अनुवंश, आपण ज्याला म्हणतो अनुवांशिक गोष्टी किंवा अनुवांशिकतेने एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तींपर्यंत येत असतात, त्या जेनेटिक्सचा सुद्धा त्यांनी त्या काळात अभ्यास करून ठेवलेला आहे. He described in detail the procedures for the care of infants and children. Infants म्हणजे काय तर लहान मुले. तर त्यांनी लहान मुलांच्याबद्दल पण त्यांनी काय केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. त्याबद्दल डिटेल गोष्टी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. इन्फंट्स अँड चिल्ड्रन्सबद्दल. मेकिंग हिज वर्क वन ऑफ द अर्लिएस्ट नोन टेक्स्ट ऑन अ पिडियाट्रिक्स. आता तुम्ही पिडियाट्रिशियन हे ऐकलं असेल. पिडियाट्रिशियन म्हणजे काय मुलांना, जे लहान मुलांचे डॉक्टर्स असतात. तर त्यांनी पिडियाट्रिक्स म्हणून हा जो टेक्स्ट आहे, हा ग्रंथ लिहून ठेवला आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये आजार असेल की त्यांना कशा पद्धतीने बरं करायचं याबद्दलसुद्धा त्यांनी डिटेलमध्ये लिहून ठेवलेलं आहे बघा. हिज फिलॉसॉफी वॉज सिम्पल येट प्रोफाऊंड. अ पर्सन हू हेल्प्स अदर्स इन डिस्ट्रेस इज द ग्रेटेस्ट अमॉंग मेन. त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांची फिलॉसॉफी काय सांगते की एखाद्या व्यक्ती जर खूपच त्याला गरज असेल, मदतीची गरज असेल आणि त्यावेळेस आपण एखाद्या व्यक्ती त्याला मदत करतोय, तर ही सर्वात जास्त चांगली मदत असते. ग्रँडफादर ग्रेटली टाईड द बँडेज ऑन मीराज नी अँड स्माइल्ड. ग्रँडफादरनी जे तिचं इंज्युअर्ड नी होतं त्याच्यावरती टाईटली काय केलं, बँडेज बांधला आणि ते त्याच्याकडे बघून हसायला लागले. हिलिंग बिगिन्स विथ केअर अँड कम्पॅशन. हिलिंग जर आपण हिलिंग म्हणजे काय तर आपण बरे होतो. हिलिंग कधी सुरू होत असते मुलांनो, की जेव्हा आपण एकमेकांबद्दल दया दाखवतो, कंपॅशन दाखवतो, केअर करतो. आता सपोज आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो आहे आणि प्रत्येक डॉक्टरांची आपण असं नोटीस केलेलं आहे किंवा आपली आई अशी म्हणते की अरे मला त्या डॉक्टरची दवाई लागली नाही किंवा मला त्या डॉक्टरने इंजेक्शन दिलं तर मला हात दुखतो. तर हे कसं असतं ना, हे डिपेंड करतं की त्या डॉक्टरमध्ये किती कंपॅशन आहे, दया आहे की नाही. तो त्याच्या पेशंटला बघून किती चांगल्या पद्धतीने त्यांना ट्रीट करतो. ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतात, खूप आवश्यक असतात. ही सेड जस्ट ॲज चरका टॉट. त्यांनी सुद्धा मीराला बघून असंच म्हटलं की जसं चरका म्हणायचे की हिलिंग कधी सुरू होत असते, जेव्हा तुमच्यामध्ये एकमेकांबद्दल काळजी असेल, दया असेल तेव्हा. मीरा नॉडेड थॉटफुली. शी नाऊ अंडरस्टँड दॅट अ ट्रू डॉक्टर नीड्स नॉट ओन्ली मेडिसिन बट ऑल्सो कंपॅशन. मीराने सुद्धा त्यांच्याकडे बघून डोकं नॉडेड म्हणजे काय तर होकारार्थी मान हलवणे. आणि शी नाऊ अंडरस्टँड, आणि तिला समजलं की खरा डॉक्टर तोच असतो ज्याच्या फक्त मेडिसिन किंवा औषधाचं त्यांना काय असते, नॉलेज असते. तोच खरा डॉक्टर नसतो, तर ज्याच्यामध्ये दया आहे तो खरा डॉक्टर असतो, असं इथे सांगितलेलं आहे मुलांनो. तर ही होती तुम्हाला एक छोटीशी स्टोरी आणि चरकाबद्दल, जे खूप मोठे काय होते, वैद्य होते, डॉक्टर होते, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. आय होप तुम्हाला हा लेसन समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असणार तर थँक्यू फॉर वॉचिंग.